की माझ्या मुलाला माझ्या मुलीला जॉब लागावी किंवा जॉब लागत नाही. भरपूर एज्युकेशन चांगलं झालेलं आहे, डिग्री हातात आहे, परंतु जॉब लागत नाही. आणि मग कुठेतरी एखादा हे तिन्ही ग्रह स्ट्रॉंग असल्याशिवाय जॉब लागत नाही. कारण आणि मी ज्या शक्तींना मानते किंवा माझा एक अटूट विश्वास आहे. एक माझ्या क्लायंटचा असा एक क्वेश्चन आहे की विनाकारण हॉस्पिटलचा खर्च होत जाते, तर त्याच्यासाठी तुमचं नमस्कार. आज एक मी अशा टॉपिकवरती, कारण तो दररोजच मला क्लायंट विचारतात की बऱ्याच क्लायंटची ती प्रॉब्लेम आहे की प्रत्येक क्लायंटची इच्छा असते की माझ्या मुलाला माझ्या मुलीला जॉब लागावी किंवा जॉब लागत नाही, किंवा भरपूर प्रयत्न केले, गव्हर्नमेंटसाठी आहे, प्रायव्हेटसाठी आहे, परंतु जॉब लागत नाही. त्याच्यासाठी अशी एखादी मॅडम जनरल रेमेडी तुम्ही यूट्यूबवर पण सांगू शकताय, कारण बऱ्याच लोकांना जॉबची प्रॉब्लेम आहे आणि भरपूर एज्युकेशन चांगलं झालेलं आहे, डिग्री हातात आहे, परंतु जॉब लागत नाही. आणि मग कुठेतरी एखादा छोटासा बिझनेस करून तिथं त्यांना त्याच्यामध्ये आपलं समाधान मानावं लागतंय. तर कितीतरी क्लायंटसाठी मी कुंडली बघून जॉब भरपूर लोकांना माझ्या क्लायंट्सनी मिळालेले आहेत. पण त्याच्यातच जे पण कोणी अजून कुंडली विश्लेषण केलं नाही किंवा केलं असेल परंतु त्याच्यामध्ये समाधान भेटलं नाही, तर अशा लोकांच्यासाठी मी एक जनरल रेमेडी सांगेन किंवा लाल किताबनुसारच आहे ती. आणि मी ज्या शक्तींना मानते किंवा माझा एक अटूट विश्वास आहे, त्या शक्तींच्या मार्फत जर त्या शक्तीला जर आपण खुश केलं तर आपल्याला ती जॉब भेटू शकते. बऱ्याच क्लायंटचा हा प्रश्न आहे, तो जॉब्स विषय आहे. तर जॉब लागणं हे कशावर आधारित आहे हे मी सांगते. आपल्या कुंडलीमध्ये जर सूर्य मजबूत असेल, जॉब लागण्याचं आपल्या कुंडलीतील एक घर म्हणजे जे 6th हाऊस आहे हे मजबूत राहणं गरजेचं असते. आणि ते जर मजबूत असेल तर आपल्याला जॉबला काही प्रॉब्लेम नसते. जसं धनाचं जे पैशाचं जे घरं आहेत कुंडलीमध्ये, सेकंड, 10th आणि 11th ही घरं, जसं दुसरं 10वं आणि 11वं घर, त्याच पद्धतीने जॉबसाठी पण 6वं घर असतं. परंतु ते जागृत करणं आंधळा आहे, त्याच्यावर दृष्टी कुणाची आहे, कुठली रास बसलेली आहे, कुठला ग्रह बसलेला आहे, त्याच्यावर त्या गोष्टी डिपेंड करतात. तसं ते घर रोग ऋण शत्रूचं पण आहे, परंतु ते जॉबसाठी पण तेवढंच महत्त्वाचं घर राहतं. तर त्या ग्रहाला आपण कशा पद्धतीनं जागृत केलं पाहिजे किंवा त्याच्यावर दृष्टी जागृत केलं तर रोग ऋण शत्रू पण त्याच्यापासून निर्माण होणार आहे. ते म्हणजे त्या रेमेडी आहेत लाल किताबच्या त्याच्यासाठी. परंतु मी एक जनरल रेमेडी तुम्हाला सांगेन की जॉब करण्यासाठी किंवा जॉब लागण्यासाठी. तर ज्या पण मुलांना किंवा मुलींना इंटरव्ह्यूला जायचं असते, एक रेमेडी आहे, छान अशी जनरल रेमेडी आहे. ते कारण जॉब लागण्यासाठी सूर्य, चंद्र आणि मंगळ, माझ्या मते हे 3 ग्रह जोपर्यंत स्ट्रॉंग नाहीत, तोपर्यंत आपल्याला जॉब लागू शकत नाही. सूर्य तर मेन आहे, परंतु चंद्र आणि मंगळ सुद्धा त्याच्याबरोबरच काम करते ती जॉबसाठी. हे तिन्ही ग्रह स्ट्रॉंग असल्याशिवाय जॉब लागत नाही. कारण गव्हर्नमेंट जॉब जे पण लोक, मी पहिले पॉडकास्टमध्ये सांगितलेले की जे लोक आर्मीमध्ये आहेत, नेव्हीमध्ये आहेत, पोलीसमध्ये आहेत किंवा गव्हर्नमेंट जॉब आहे, त्यांना त्यांचा मंगळ एवढा स्ट्रॉंग असतोय की मंगळ मजबूत असल्याशिवाय त्या गव्हर्नमेंट जॉब लागू शकत नाही. त्यात सूर्य तेवढाच कारणीभूत आहे. सूर्य सुद्धा मजबूत राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की माझ्या मते मंगळ स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला हनुमानजीची मदत घ्यावी लागते, किंवा मसूरची डाळ लाल किताबमध्ये मंगळासाठी भरपूर रेमेडी आहेत. तर त्याच्यातलीच एक मी अशी रेमेडी किंवा माझं स्वतः मी हे मंगळाचीच रेमेडी शोधलेली आहे की आपण लाल किताबमध्ये तर आहे, थोडा अंश लाल किताबचा घेतलाय, स्वतः मी थोडंसं त्याचं रिसर्च किंवा माझ्या अभ्यासानुसार मी हे केलेलं आहे. मी काय करायचंय, एक पांढरा कागद घ्यायचा, पांढरा पेपर घ्यायचा, त्याच्यावर लाल स्केच पेननं ट्रायंगल बनवायचा, त्रिकोण त्रिकोण बनवायचा. तो नुसतं स्केच पेननं नुसतं त्रिकोण बनवू नका, तो पूर्णपणे ते त्रिकोणाला लाल कलरनं रंगीत करायचा आहे. त्रिकोण पूर्ण लाल कलरनंच रंगवायचा आहे, असा ट्रायंगल बनवून. आणि तो त्रिकोण आपल्या बरोबर जाताना घेऊन जायचा आहे. त्याच्याच बरोबर हनुमानजीचीच एक मी रेमेडी सांगेन तुम्हाला. एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्या लिंबूमध्ये तुम्ही
4 लवंगा, आता सूर्याची 1 लवंग मी म्हणू शकते किंवा चंद्राच्या 2 म्हणू शकता, परंतु नाही, तुम्ही 4 लवंगा घ्यायच्या त्या लिंबूमध्ये खोचायच्या त्या. पिवळा लिंबू पाहिजे बिना डागाचा, त्याला एकही डाग नाही पाहिजे. आणि तो लिंबू तुम्ही हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमानजीच्या पुढे ठेवायचा आहे आणि तो लिंबू आशीर्वाद मागायचा हनुमानजींना की मी इंटरव्ह्यूला चाललेलो आहे, आज माझी इंटरव्ह्यू मुलाखत आहे आणि त्याच्यामध्ये मला सक्सेस भेटू द्या आणि मला जॉब लागू द्या. हा शब्द बोलून तुम्ही तो लिंबू जवळ घ्यायचा आणि इंटरव्ह्यूला जायचा आणि नंतर रिटर्न येताना तो ट्रायंगल पण आणि तो लिंबू हे दोन्ही वस्तू तुम्ही हनुमानजीच्या चरणांच्या वरती अर्पण करायचं आहे, आपली इच्छा बोलायची आहे आणि यायचं आहे. तुम्हाला जॉबचे दरवाजे खुललेले दिसून येईल. हाच रेमेडीचं मी एक 3 धातूच्या अंगठीचं पण बोललेली होती की सोनं, चांदी आणि तांबं सम प्रमाणात म्हणून तुम्ही करंगळी शेजारी बोटा जर मंगळवारी वापरले तर त्यानेही जॉबचे चान्सेस किंवा जॉबचे दरवाजे खुलले जातात. त्याचनंतर मी तुम्हाला आणखीन एक माझ्या क्लायंटचा असा एक क्वेश्चन आहे शनी महाराजांच्यासाठी किंवा ज्या पण लोकांना शनीची 7.5, शनीची महादशा, शनीची अंतर्दशा, कुंडलीमध्ये जसा शनी बसलेला आहे, ज्या पद्धतीचा शनी आहे त्या पद्धतीनं आपल्याला त्रास देतो. तर ती शनींच्यासाठी मला भरपूर क्लायंटनी विचारले की मॅडम एक शनी महाराजांच्यासाठी अशी जनरल रेमेडी काय असेल आणि जनरल रेमेडीनं आपण शनी महाराजांना कसं खुश करतो किंवा ज्यांना पण मेडिकलचं प्रॉब्लेम चालू आहे किंवा त्यांचं स्वतःचं जर नसलं तर घरातील लोक बिमार पडत असतील आणि हॉस्पिटलचाच खर्च जर एक्स्ट्रा होत असेल तर त्याच्यासाठी आपण शनी महाराजांच्यासाठी काय केलं असेल तर काय रेमेडी असेल तर मी तुम्हाला सांगेन की शनी महाराजांच्यासाठी ज्यांना पण भरपूर लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की विनाकारण हॉस्पिटलचं खर्च होत जाते तर त्याच्यासाठी तुमचं वास्तू तर क्लिअर करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत शनीची महादशा 7.5 अंतर्दशा नसेल तोपर्यंत ठीक असेल. ज्यावेळेस ह्या शनीचे प्रॉब्लेम चालू होते त्या महादशा, अंतर्दशा, 7.5 प्रत्यांतरदशा, सूक्ष्मदशा, प्राणदशा, भरपूर दशा त्याच्यात शनी आणि त्याच्यात कधी-कधी शनी कुंडलीमध्ये एवढं चांगलं बसलेलं असते की शनी महाराजांना न मागता आपण सगळं भेटू शकतं. कारण तिथं कर्म आपलं येतं. कारण कर्माशिवाय ना प्रॉपर्टी होत्या, ना 4 व्हीलर होते, ना आपलं शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहते. कारण हे शनीचंच काम असते आणि शनीला खुश करण्यासाठी सगळ्या आईला खुश करणं तर ते चंद्राचं पण आहे आणि शनीचं पण आहे. पण चांगलं करणं, कर्मावर जादा भर देणं. कितीतरी क्लायंट असतात की मॅडम आमचं कर्म चांगलं आहे पण शनी आम्हाला त्रास का देतोय आणि शनीसाठी भरपूर आम्ही प्रयत्न केले परंतु मी तुम्हाला सांगेन की शनीला जर आपण आपल्या स्वतःला वैयक्तिक माहीत असते की आपण एक नाही उदाहरण सांगू शकत भरपूर मी लोकांना असं एक आडवा टेढा प्रश्न विचारून कारण मग ती कर्मात सापडते लोक कारण आपल्याला माहित असतं कर्म जर शनीच्या महादशेत अंतर्दशेत जर आपल्याला कुठलाही नाही त्रास झाला तर आपण हे समजायचं की आपलं कर्म चांगलं आहे आणि शनीने आपल्याला त्रास दिला नाही तर शनी महाराजांसाठी खुश करण्यासाठी मी एक सांगेन की जे शेतकरी वर्ग आहेत किंवा जे नोकरदार असू द्या किंवा बिझनेसवाले असू द्या आता माझा व्हिडिओ कोण कोण बघते कोण नाही बघत हे मला माहीत नाही तरी पण मी सर्वांच्यासाठी सांगेन की ज्या बिल्डिंगवरती कामगार लोक काम करतील आता शेतकरी वर्गांना तर ते थोडं भेटणं मुश्किल राहते पण जरी भेटलं तर बघा ज्यांना शक्य आहे त्या लोकांनी बिल्डिंगवरती काम करणारे लोक असतात कामगार वर्ग असतो त्यांची छोटे छोटे बच्चे असते ते अशा लोकांना जर तुम्ही वडापाव भजी बेसनचं पदार्थ जर दिलं तुम्ही शनिवारचं तर तुमचा शनी कुंडलीमध्ये कुठल्याही अवस्थेत बसलेला असू द्या कशाही परिस्थितीमध्ये असं तो मजबूत झाल्याशिवाय कारण मी एक सांगितलेलं आहे की काय दान करायचं कारण बऱ्याच लोकांनी विचारलं मॅडम तुम्ही सांगितलं की काय दान करायचं आणि काय नाही तर ते कुंडलीवर डिपेंड करतं की तुमच्या कुठल्या घरामध्ये कुठला ग्रह बसलाय आणि ते मी नाही सांगू शकत तुम्हाला सांगते कारण काही काही लोकांनी गलत केलेलं असते दान आणि त्याचा असर वेगळा होतो तर कुंडलीप्रमाणे दान करायचं असते पण ही जी रेमेडी आहे शनीसाठी ही जनरल रेमेडी आणि मी ओपन सांगते तुम्हाला की कुठल्याही घरामध्ये तुमचं शनी महाराज बसलेला असू द्या
त्या शनींच्यासाठी जर तुम्ही शनिवारचं कामगार वर्गांना बेसनचं पदार्थ, वडापाव, भजी, बेसनचे पदार्थ, पकोडे, आता बेसनच्या हरभरा चणा डाळीच्या पदार्थामध्ये भरपूर पदार्थ येतात. काही हे जर तुम्ही शनिवारी त्यांना दिलं, एक स्वखुशीनं द्यायचं म्हणून द्यायचं नाही. कसं असतंय, आजकाल आपल्या घरी काम करणारे मेडसुद्धा आपल्या घराचं जेवण घेऊन जातात. कारण सगळ्यांना माहीत होऊन गेले, की हे शनीला खुश करण्यासाठी असते. पण असं काही सुद्धा नाही. कारण जो कामगार वर्ग असतो तो शनी, आपण सुद्धा कुठेतरी काम करत असतो. आपण सुद्धा शनीमध्येच येतो. आपल्या उपर सुद्धा कोणीतरी बॉस असते, बरोबर का? आपल्या वर बॉस असतो. तो बॉस आपल्याला शनी समजत असतो. आपणही शनी असतोय. आपणही शनी नाही असं नाही. आपण सुद्धा शनीमध्ये मोडलं जातोय. तर त्या शनीला खुश करण्यासाठी जर तुम्ही त्या जर पदार्थाचं दान केलं तर शनी महाराज तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही आणि शनीची कृपादृष्टी पडल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही म्हणणार शनीची कृपादृष्टी म्हणजे खराब दृष्टी. नाही. शनी दिलं तर छप्पर फाडके देते. असं नाही की शनी खराबच आहेत. आपण मानण्यावर आहे. कितीतरी लोक शनीच्या साडेसातीत अरबोपती बनलेले आहेत आणि हे उदाहरण आहे. भरपूर लोकांचं उदाहरण आहे. कितीतरी लोकांना महादशेमध्ये, साडेसातीमध्ये, काही लोक सौम्य ग्रहाची महादशा असताना किंवा सौम्य ग्रह दशा चालू असताना सुद्धा सौम्य ग्रहात सुद्धा लोकांना प्रॉब्लेम होतो. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगेन, आपण म्हणतो की बदनामी देणारा शनी किंवा राहू किंवा केतू नाही. मी तुम्हाला सांगते की बदनामी देणारा गुरुग्रह सुद्धा असतो. तो कसा असतो तो मी तुम्हाला युट्यूबवर नाही सांगू शकत. ज्यावेळेस प्रिडिक्शन होतं त्यावेळेस मी समजतं. तो एक ग्रह असा असतो की कधी तो अंतर्दशात आला, प्रत्यांतर दशात आला, प्राणदशात आला तर तो 100% बदनामी देतो. कुठल्याही रूपात. जरुरी नाही की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा एक्स्ट्रा अफेअर आपण कुठं करतो त्याच्या, कुठलीही बदनामी, कोर्ट कचेरीची बदनामी असते, विनाकारण चोरीचा आळ असू द्या, कुठलीही बदनामी. पण एक सौम्य ग्रह आहे तो बदनामी दिल्याशिवाय राहत नाही. भरपूर ग्रह आहेत की भरपूर इल्जाम लोकांच्यावर लागतात की जरुरी नाही की शनीनंच आपल्याला त्रास दिलाय किंवा राहूनच दिलाय किंवा केतूनच दिलेला आहे. तर ज्या पद्धतीनं कुंडलीमध्ये ग्रह बसलेले आहेत, ज्या पद्धतीनं आपण कुंडलीवर विश्लेषण करतो, ज्या पद्धतीनं आपण कुंडलीच्या रेमेडी करतो, त्या रेमेडी जर केल्या आपण किंवा जनरल रेमेडी जरी केल्या तर त्याचा बराच आपल्याला रिझल्ट येत जातो. तर शनी ग्रहासाठी आणि जॉबसाठी जर ही तुम्ही रेमेडी केली, आता जी मी जॉबसाठी रेमेडी सांगली, भरपूर लाल किताबवालेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं असेल, मला माहीत नाही. तरी पण हे आहे लाल किताबमध्ये ज्या लेखकांचं बुक्स आहेत माझं त्याच्यामध्ये आहे ही रेमेडी. आणि मी 2-3 क्लायंटला दिली तर त्यांना रिझल्ट आलेला आहे ह्या रेमेडीला आणि त्यांना जॉब भेटलेली आहे चांगल्या प्रकारे. तर ह्याचा रिझल्ट येतो. जनरल रेमेडी आहे, परंतु त्याच्यात थोडंसं कुंडलीप्रमाणे तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ कसा बसलेला आहे त्याच्यावर डिपेंड करतं. तर ह्याच्यापेक्षा थोडी मोठी रेमेडी मी देऊ शकत होती तुम्हाला की 43 दिवस देशी खांड जर तुम्ही हनुमान मंदिरात जर नेऊन चढवलं किंवा अर्पण केलं देवाच्या समोर, तर सॉरी एखादा शब्द हिंदी येतोय त्याचा कमेंटमध्ये लोक टाकतात, मला काही परवा नाही त्याची, परंतु एखादा शब्द हिंदीमध्ये येतोय माझा, तर ते तुम्ही हनुमानजीच्या पायावरती जर अर्पण केला तर देशी खांड म्हणजे काय असते हे मी तुम्हाला सांगेन. पण ती कुंडलीनुसार आहे, तुम्ही हे करू नका. कारण देशी खांड म्हणजे गूळ पण नाही आणि साखर पण नाही असा एक पदार्थ, तो जिथं साखर कारखाना आहे किंवा जिथं गूळ बनवला जातो तिथं ते बनतं. ते त्याला आपण गूळ पण धरू शकत नाही आणि साखर म्हणजे ते गुळाच्याच कलरचं साखरेसारखंच असते, त्याला देशी खांड म्हटलं जातं. त्याला मी मराठीत नाही काय सांगू शकत, मला माहित नाही त्या ह्याला काय म्हणतात ते. ते जर तुम्ही कुंडलीप्रमाणे पण तो मंगळ बघितला पाहिजे कुंडलीमध्ये कसा आहे, तर तेही देशी खांड जर तुम्ही 43 दिवस हे केलं किंवा तो उपाय सुद्धा पोटाच्या आजारासाठी, रक्ताच्या आजारासाठी सुद्धा तो रेमेडी कुंडलीमध्ये अतिशय चांगली आहे. आता मी नाही सांगू शकत की मंगळ कसा अष्टममध्ये आहे, सिक्स्थमध्ये आहे, सेवन्थमध्ये आहे, 12थमध्ये आहे, 12व्या हाऊस, कारण 12व्या घरात वेळचं स्थान आहे, तिथंच मंगळ असेल तुम्हाला सांगते. पण त्याच्यावर कोण दृष्टी टाकतो, तो कुठल्या राशीमध्ये बसलाय, त्या बऱ्याच गोष्टी कुंडलीमध्ये आपल्याला समजू शकतात आणि त्याच्यावरती आपण ते विश्लेषण देऊ शकते. दुसरा एक प्रश्न आहे असं की बरेच माझ्या क्लायंटने मला विचारलं की मॅडम तुम्ही राशी प्रत्येक महिन्याला ह्या राशीला हे फळ, त्या राशीला ते फळ ह्याच्याविषयी व्हिडिओ का टाकत नाही म्हणून.
आणि आम्हाला त्याची आतुरता असते. तर मी तुम्हाला सांगेन की राशी ह्या काल्पनिक आहेत आणि ग्रह हे परफेक्ट आहेत तुम्हाला सांगते. पण माझा राशीवरून माणसाचा स्वभाव सांगू शकतो. कुठल्या राशीचा स्वामी कोण आहे? आता मकर राशी आहे. तर त्याचा मकर राशीचा स्वामी शनी आहे. धरून चला एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगते. तर मकर राशीचे स्वामी शनी असतील तर मकर राशीच्या स्वामीवर शनीवर आपण ग्रह आहे ते आणि कुंडली ग्रहांच्यावर बनलेली असतात, राशीवर बनलेली नसतात. म्हणून मी नाही सांगू शकत किंवा प्रत्येक राशीला, कारण प्रत्येक राशीला परफेक्ट तसंच मीन राशीला आत्ता 7.5 चालू आहे, दुसरं चरण चालू आहे. तर प्रत्येकाला 7.5चा त्रासच चालू आहे का? नाही. कारण मीन राशीचा जो स्वामी आहे, तो गुरु आहे. तर तो गुरु त्यांच्या कुंडलीमध्ये कसा बसलाय, त्याच्यावर त्यांची आपण प्रिडिक्शन किंवा रेमेडी देऊ शकतो किंवा त्या गुरु कसा आहे किंवा 7.5 किती असर करते त्यांच्यावर आणि जर त्यांच्या कुंडलीमध्ये शनी परफेक्टच चांगला बसलेला असेल आणि जर त्यांचं कर्म चांगलं असेल तर त्यांना 7.5चा त्रास होणारच नाही. तर असं भरपूर क्लायंटचं काही प्रश्न असतात आणि मला थोडं होत नाही व्हिडिओ बनवायला, वेळ भेटत नाही. त्याच्यानुसार ह्याच व्हिडिओमध्ये मी 1, 2, 3 जे पण क्लायंटचे प्रश्न आहेत ते मी सांगितलेले आहेत. असंच एखाद्या दिवशी वेळ भेटला तर दुसरा व्हिडिओ पण बनवेन. नमस्कार.